डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक तसेच धर्म संस्कृती अभ्यासक, मूर्ती अभ्यासक आणि चित्रकार आहेत. त्यांनी मराठीचे अध्यापक म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवलेला आहे. शोधनियतकालिकांतून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळाली. आजवर त्यांची 77 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. विश्वकर्मा पब्लिकेशन, प्राजक्त प्रकाशन, जिजाई प्रकाशन, सनया प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्यांनी वेळोवेळी व्याख्याने दिलेली आहेत. तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख आणि पुस्तकांचा समावेश केला गेलेला आहे. त्यांचे अनेक दैनिकातून, नियतकालिकांतून सातत्याने लिखाण चालू असते. साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या. अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. आजवरच्या समग्र कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. चला तर मित्रांनो, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मिथक, साहित्य आणि संस्कृतीशी निगडीत एखाद्या विषयाबद्दल. मित्रांनो, व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. आज आपण राधा या विषयावर चर्चा करूया. राधा हे जे पात्र आहे कृष्णाच्या आयुष्यातलं, ते पूर्णतः काल्पनिक पात्र आहे. याबद्दल अनेक अभ्यासकांनी आपली मतं मांडली आहेत. आता खरं म्हटलं म्हणजे कृष्णच काल्पनिक आहे असं आपण मानलं तर मग राधेचा प्रश्न मिटतो. दोघंही दैवत आहेत. राधेचा स्वतंत्र संप्रदाय आहे आणि कृष्णाचा स्वतंत्र संप्रदाय आहे. आणि जी काही ग्रंथ संपदा आहे विशेषतः कृष्ण चरित्राबद्दलची, त्या कोणत्याही ग्रंथामध्ये राधेचा उल्लेख नाही. त्यामुळे मग स्वाभाविकपणेच अभ्यासकांचं मत आहे की ही पूर्णतः काल्पनिक पात्र आहे. पण आपण कृष्णाचं ज्या ज्या ठिकाणी मंदिर पाहतो किंवा त्या मंदिरामधली मूर्ती पाहतो, त्या मूर्तीमध्ये या बाजूला राधा असते. आता विशेषतः पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला डाव्या बाजूला ठेवतात, म्हणून स्त्रियांसाठी एक शब्द आहे वामा. वामांगी हा एक शब्द आहे. वामांगी रुक्माई दिवी जसे शोभा, विठोबाच्या आरतीमध्ये हा शब्द आलेला आहे. वाम अंग म्हणजे डाव्या अंगाला ठेवलेली, डाव्या अंगाला बसलेली किंवा उभी. याचा अर्थ असा होतो की डावा म्हणजे दुय्यम. डावा हा जो हात आहे तो कोणत्याही मंगल पवित्र कार्यासाठी, पूजेसाठी वापरला जात नाही, निषिद्ध मानला जातो. अशा ठिकाणी जर एखाद्या स्त्रीला ठेवलं गेलं असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ती दुय्यम आहे किंवा पूजनीय नाही किंवा सन्माननीय नाही. पण वामांगी हा शब्द काही सन्मान दर्शक नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा तऱ्हेने आता आपण समजा रस्त्याने काही लोक नवरदेव नवरी चालले असले, ठीक आहे, पण नवरा बायकोही चालले असतील तरी चुकूनही उजवीकडे जर एखादी स्त्री अशी चालायला लागली तर तिलाच वाईट वाटतं, ती डावीकडे चालायला लागते. फोटो काढताना फोटोग्राफर सांगतो की डाव्या बाजूला बसा. अशा तऱ्हेने सगळीकडेच वामा, वामांगी हा आणि पुढचा शब्द आहे वामाचार, वाम मार्ग, वाम पंथ. म्हणजे स्त्रियांशी संबंधित वामा हा शब्द इतका रूढ झाला की स्त्री प्रधान जे काही कर्मकांड, स्त्री प्रधान जे काही तत्वज्ञान आहे त्याला वामपंथ किंवा वामाचार असं म्हणतात, किंवा त्या संप्रदायाला वाममार्ग म्हणतात. म्हणजे स्वाभाविकपणेच ज्या ज्या लोकांनी अशा तऱ्हेने या संप्रदायाचा स्वीकार केला त्यांनी सुद्धा स्त्रियांचं दुय्यम स्थान मान्य केलंय, अप्रत्यक्षपणे. लक्षात ती आपल्या आलेलं आहे. जाणून घ्या आपल्या मातृदेवतांची मिथके, इतिहास आणि बरीच माहिती आजच मागवा. डॉक्टर अशोक राणा यांची भारतीय मातृदेवता आणि आदिमाया ही दोन्ही पुस्तकं. संपर्क 9890556695. महादेवी वर्मा नावाच्या फार मोठ्या कवयित्री होत्या. त्यांचा वामा नावाचा जो काव्य संग्रह आहे, ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळाला. त्यांनी सुद्धा वामा शब्द हा डावा या अर्थाने घेतला आणि दुय्यम या अर्थाने घेतला. तर अशा तऱ्हेची ही जी राधा आहे ती डाव्या बाजूला ठेवली का जाते
राधाच नाही, रुक्मिणी सुद्धा डाव्या बाजूलाच आहे. पंढरपूरला राधा, तिला राही म्हणतात, राही रुक्माबाई दिवी जशी शोभा वगैरे वगैरे, युगे 28 विटेवरी उभा, ही आरती आहे. ती या ठिकाणी राही जी आलेली आहे, ती राही का आलेली आहे त्याची कथा सांगण्यात येते. की कृष्ण आणि रुक्मिणीत भांडण झालं मथुरेला, आणि भांडण याचसाठी झालं की तुम्ही राधेकडे का जाता, माझ्याकडे येत का नाही, राधेला तुम्ही इतकं महत्व का देता. तेव्हा मग रुसून ती पंढरपूरला आली, अशी कथा आहे. आणि मग तिच्या शोधात कृष्ण आला, तोही पंढरपूरला आला, आणि कृष्णाच्या शोधात राधा आली, तीही पंढरपूरला आली. म्हणून कृष्णाचं बाळरूप मानलं गेलेल्या विठोबाचं स्वतंत्र मंदिर पंढरपुरात आहे, पण बाजूला राही रुक्माबाई दोघींची स्वतंत्र मंदिर आहे, लहान लहान का होईना. म्हणजे ज्या कारणाने रुक्मिणी रुसली असेल, तर ते कारण तिथे का ठेवलंय हा प्रश्न कोणाच्या मनात येत नाही, वारकऱ्यांच्या मनात तर येतच नाही, पण वैष्णव संप्रदायातल्या कोणत्याही व्यक्तीच्या मनात येत नाही. पण या प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं झालं तर खूप गोष्टी आपल्या समोर येतील, आणि त्या किती विवादास्पद आहेत हे आपल्या लक्षात येईल. 2005 मध्ये साप्ताहिक चित्रलेखा या साप्ताहिकामध्ये असत्याची सत्यकथा नावाची एक लेखमाला ती लिहिली. त्यामध्ये राधेची बाधा नावाचा एक लेख लिहिला होता. आणि आता हा लेख दैवतांची सत्यकथा या माझ्या अलीकडल्या पुस्तकात, या पुस्तकाचं प्रकाशन बाबा आढावांनी केलं होतं, ही आठवण यापूर्वी सांगितली. या पुस्तकात हा लेख आहे 171 पान नंबरवर. आता राधेची बाधा म्हणजे काय, बाधा या शब्दाचे दोन अर्थ होतात. बाधा होणे, वशीभूत बाधा असेल, आणखी काही बाधा असेल, तशा प्रकारचे करताय. दुसरा अर्थ आहे बाधा म्हणजे अडचण. मग या ठिकाणी कोणता अर्थ घ्यायचा, तर राधेची अडचण हा अर्थ घ्यायचा का, तर घेता येईल, हरकत नाही. राधेची बाधा कृष्ण चरित्राला झाली आहे, त्यामुळे कृष्ण चरित्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा जो नकारात्मक झालेला आहे. कृष्ण हा छचोर आहे, अगदी एखाद्या पांठीला उभा राहणाऱ्या टपोरी सारखा आहे, असा रंगवला गेला आहे कृष्ण चरित्रामध्ये. पण हे कृष्ण चरित्र आलं कुठे, हे कृष्ण चरित्र काव्यामध्ये आलं आहे, भागवतामध्ये ते विकृत झालेलं नाही. महाभारतात जे कृष्ण चरित्र आलंय त्यात कृष्ण हा अतिशय उदात्त, वीर, पराक्रमी आणि योद्धा, आणि सोबतच तत्वज्ञानी सुद्धा. म्हणजे तो युद्ध करत नाही महाभारतामध्ये, पण तत्वज्ञान सांगतो. त्या तत्वज्ञानातून गीतेसारखं एक मोठं तत्वज्ञान आपल्या पुढे आलं. आता हे सगळं कल्पित आहे, असं काही नाही आहे. प्रत्यक्षात महाभारताची रचना करणाऱ्या लोकांनी ज्या तत्वज्ञानाची सांगड घातली त्याला आपण गीता म्हणतो. तो स्वतंत्र विषय, तो या ठिकाणी आपण घेणार नाही. पण असा उदात्त विचार करणारा 83 वर्षाचा म्हातारा, महाभारतात जेव्हा अर्जुन कृष्णाकडे मागणी करतो की मला या युद्धात मदत कर कौरवाच्या युद्धात, तर तो म्हणतो की मी 83 वर्षाचा म्हातारा, या वयात मी काय करू शकणार आहे. असंच उत्तर तो दुर्योधनालाही देतो. आणि शेवटी मग दुर्योधनाला सांगतो, एकतर मला माग किंवा माझी जी सेना आहे यादवी सेना तिला माग. तर दुर्योधनाला वाटतं इतकी मोठी यादवी सेना मिळणार आहे, या कृष्णाचं काय करायचं, तसं हा म्हातारा आहे म्हणून तो नाकारतो, आणि अर्जुन मात्र त्याला स्वीकारतो. अर्जुन हा मित्र आहे, नातलग आहे, आणि भक्त सुद्धा आहे. अशा अनेक अंगांनी अर्जुनाचं चित्रण हे महाभारतात केलं गेलं आहे. तर त्या महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारा सारथी म्हणजे ड्रायव्हर, अशा भूमिकेत कृष्ण आपल्याला दिसतो. आणि जेव्हा भीष्माचार्य हे अर्जुनावर बाण मारत असतात आणि अर्जुन हा बेशुद्ध पडतो, त्या भीष्माचार्यावर चालून जाणारा जो तुटलेला रथाचा चाक आहे तो कर्णावर चालून नेणारा असा कृष्ण आपल्याला थोडासा आग्रही, अशा प्रकारचा आक्रमक कृष्ण हा महाभारतात रंगवला गेलाय. तर असा कृष्ण हा योद्धा तर आहेच, पण तत्वज्ञानी सुद्धा आहे. तर ह्या तत्वज्ञानी व्यक्तिमत्वाच्या वाट्याला राधा येणं आणि अख्ख्या कृष्ण चरित्राला कलंक लागणं हा प्रकार कशामुळे झाला, त्याची चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची आहे. आणि ही चर्चा एका निमित्ताने करायची आहे. एक निमित्त असं की एक देवेंद्र कुमार पंड्या नावाचा एक पोलीस अधिकारी जो होता तो राधेच्या रूपात दाखवला जायचा. 2005 मध्ये ही जी घटना घडली, आपल्या उत्तर प्रदेशचं जे राजधानीचं शहर आहे लखनौ,
त्या ठिकाणी एक देवेंद्र कुमार पंड्या नावाचा जो एक पोलीस अधिकारी, तर तो असं म्हणाला की मी आता आपल्या पत्नीपासून विभक्त झालोय, कारण मी स्वतःच पत्नी आहे कृष्णाची. आता राधा ही कृष्णाची पत्नी नव्हती, कुठेच असा तिचा उल्लेख तुम्हाला आढळणार नाही. पण हा म्हणतो, नथ वगैरे तो घालतो, साडी नेसतो, आणि जेव्हा त्याला कोर्टात हजर केलं गेलं तेव्हा आता पोलीस अधिकाऱ्याच्या विषयात होता. कारण कोर्टात का गेला, त्याच्या बायकोनी तक्रार केली की याच्याशी माझं लग्न झालं, मला मुलगा झाला, पण यांनी मला सोडलं, दुसऱ्याच बाईच्या संगतीत तो आहे. म्हणजे त्यांनी आपल्या कृष्ण कृत्यावर, आता कृष्ण कृत्य शब्द वाईट अर्थानेच वापरतात, कृष्ण म्हणजे काळा, कृत्य म्हणजे त्याचं कर्तृत्व, कर्तव्य, कर्तबगारी किंवा कारस्थान, काय काय म्हणता येईल ते, म्हणजे काळं कारस्थान म्हणून आपण. कृष्ण कारस्थान हा शब्द सुद्धा राजकारणाच्या अंगाने महाभारतात वापरला गेला आहे. तर असा हा देवेंद्र कुमार पंडा हा जेव्हा कोर्टात गेला, त्याला पाहायला मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. तो DYSP किंवा DSP किंवा DIG पुढच्या मोठ्या पदावर तो होता. अशा पदावर असताना त्यांनी जे सुनावणीसाठी उपस्थित राहिला तेव्हा हा पोलिसांचा वेश धारण केला होता अधिकाऱ्याचा. त्याच्या भांगेत सिंदूर होतं, नाकात नथणी होती, पायात पैंजण होतं, आणि ओठाला लिपस्टिक त्यांनी लावलं होतं, आणि स्वतःला तो राधा म्हणून म्हणत होता. त्यामुळे हा विषय खूप भारतभर चर्चेला गेला. त्या काळात राधेबद्दलही चर्चा झाली, आणि मग त्या निमित्ताने मला लेख लिहायची संधी मिळाली. मला राधा या विषयावर लेख लिहायचाच होता, बरीच वर्ष मी वाट पाहत होतो. एखादी घटना घडली की मग त्या निमित्ताने आपल्याला प्रेरणा मिळते, आणि नियतकालिकामध्ये लिहायचं असेल तर एखादी घटना घडणं एक निमित्त असतं, त्या निमित्तानं आपल्याला काय सांगायचं ते सांगू शकतो आपण. तर अशा तऱ्हेने हा जेव्हा कोर्टात हजर झाला, त्या उच्च न्यायालयाने आदेश दिला की त्यांनी त्याच्या बायकोला दर महिन्याला 7,000 रुपये दिले पाहिजेत, आणि हे पैसे मार्च 2004 पासून दिले पाहिजे. पण तो जर संसारच नीट करत नाही, त्याचं वागणं असं विक्षिप्त आहे, तर मग ते त्याची जबाबदारी आहे की बायकोला त्यांनी पैसे दिले पाहिजेत. ते मान्य केलं गेलं, आणि समजा याची अंमलबजावणी झाली नाही तर ही जबाबदारी त्यांनी राज्याच्या मुख्य गृहसचिवावर सोपवली होती. उत्तर प्रदेशच्या गृहसचिवावर जबाबदारी सोपवली उच्च न्यायालयाने लखनौच्या. तर या खटल्याची पुढची सुनावणी झाली पुढे 4 जानेवारी 2006. अशा नोंदी या लेखामध्ये आहेत. या पुस्तकात मुद्दाम लेख घेताना आम्ही काही असे बदल केले आहेत की अपडेट त्याला केलाय. तर न्यायमूर्ती UK धवन, न्यायमूर्ती S.A. चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आलेला खटला होता, आणि त्याचं जे रुपडं होतं स्त्रियेसारखं, स्त्री आणि पुरुषासारखे कपडे, असं विचित्र होतं, ते पाहण्यासारखं होतं. तो थट्टेचा विषय त्या काळात झाला होता. तर 19 नोव्हेंबर 1973 मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. विशेषतः हे लग्न होऊन त्याला 2 मुलं झाली. 2 मुलांपैकी एक मुलगा, मोठा मुलगा आयकर विभागाच्या मुंबई कार्यालयात IRS या पदावर, मोठ्या पदावर होता. दुसरा मुलगा अविवाहित असून बंगलोर येथे अभियंता आहे. म्हणजे त्या काळात 2005 ची गोष्ट आहे. त्या गोष्टीला तर 20 वर्ष होऊन गेलेत. 20 वर्षात खूप काही घडामोडी घडल्या. तर तो आरोप त्याच्यावर जो होता त्याच्या बायकोनी केला, तिचं नाव वीणा, की देवेंद्र कुमार हे आपल्या पती कर्तव्यापासून दूर जात आहेत गेले असून रासलीला व धार्मिक सत्संगाच्या आड अनेक महिलांशी अनैतिक कृत्ये करतात, हा त्याच्या पत्नीचा आक्षेप होता. त्यामुळे आपल्या पत्नीला लागणाऱ्या मूलभूत गरजा ते पुरवत नाही. म्हणजे पत्नीसाठी जो वेळ द्यायला पाहिजे पुरुषांनी तो ते देत नाही. यावर बचावात्मक पवित्रा घेतला त्या स्त्रीवेशातल्या पंडा यांनी, आणि न्यायालयात सांगितलं. हे न्यायालयात आलेलं विधान आहे की 1991 मध्ये त्यांना भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिलं. त्यानंतर त्यांच्या मनात कृष्णाविषयीची भक्ती निर्माण झाली, आणि भगवान कृष्णाची सखी राधा म्हणून त्यांनी आपलं तन मन धन कृष्णचरणी अर्पण केलं. त्यामुळे त्याला सांसारिक मोहपाशाविषयी आसक्ती राहिली नाही. त्यांच्या या म्हणण्यात कितपत तथ्य आहे व ते असे का वागू लागले याची शहानिशा चौकशी अधिकारी व न्यायालय करेलच. अर्थात ती झाली असेल. आता तो भाग चर्चेच्या बाहेर गेलेला आहे, पण त्यामुळे खरी परिस्थिती लोकांपुढे येईल की नाही हा प्रश्न आहे. कारण एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याने असं वागणं, त्याच्या खाजगी जीवनात बेजबाबदारपणे वागणं, आणि त्या पोलीस खात्याच्याच प्रतिमेला काळीबा फासला गेलेला आहे, आणि सोबतच कृष्ण चरित्रालाही काळीबा फासला गेलाय. आता हे का घडलं असावं
याची एक मानसशास्त्रीय तपासणी त्या काळात आपण केली आहे. मी काही मनोविकार तज्ज्ञांना त्या काळात भेटलो होतो. एक आमचे मित्र माधव दंडाळे आणि डॉक्टर शिरबाते, दोघेही रोग चिकित्सक आहेत. दंडाळे हे होमिओपॅथीचे चिकित्सक आहेत, पण शिरबाते हे तिथे अमरावतीला मनोरुग्ण चिकित्सक आहेत, म्हणजे मनोविकार तज्ज्ञ आहेत. तर त्यांचं असं म्हणणं होतं की हा जो प्रकार घडला आहे पंडा याच्या आयुष्यात, तो उन्माद विकृतीचा प्रकार आहे, ज्याला मॅनिया म्हणतात. म्हणजे माणसाचं स्वतःच्या वागण्यावर नियंत्रण राहत नाही, बोलण्यावर नियंत्रण राहत नाही, कारण आपल्या मेंदूमध्ये रासायनिक असंतुलन होतं. पण अशा प्रकारचं वागणं त्याचं असेल तर ते उन्माद विकृतीचं एक लक्षण आहे, असं त्यांनी म्हटलं. 4 वर्षापर्यंत वरिष्ठ IPS अधिकारी असूनही त्यांना उपेक्षित ठेवलं गेलं होतं. वरच्या बढतीसाठी हे एक कारण होतं, नैराश्य, आणि कोणत्याही पदावर त्यांची वरच्या पदावर नेमणूक केली नाही, त्यांच्यावर अन्याय झाला, ही भावना असल्यामुळे कदाचित ते असं वागत असावेत. म्हणून त्यांनी असं म्हटलं, कृष्ण भक्ती हा काही मी गुन्हा केला नाही आणि म्हणून मला या आरोपाखाली कोणी निलंबित करू शकत नाही. निलंबन आणि सेवामुक्तीसारखी शिक्षा शासन आपला देऊ शकत नाही. शासकीय अधिकारी होता, पण शासनाला त्यांनी आव्हान दिलं, मुख्यमंत्री वाटेल ते करो, पण आता आपल्याला नोकरीच करायची नाही, असं त्यांनी सांगितलं. 2007 मध्ये सेवानिवृत्तीनंतर आपल्याला मुक्ती मिळेल असं त्यांनी म्हटलं. पुढे मग त्याचं काय झालं माहित नाही. मी त्याला ही भीती होती की नोकरी जाऊ शकते अशा वागण्यामुळे, म्हणून तो असं म्हणतो की मी आपल्या स्वामीच्या आलिंगनात आहे, कृष्णाच्या आलिंगनात आहे. तर तोही माझ्यावरील प्रेम प्रदर्शित करताना म्हणतो की सुंदरी आय लव्ह यू, असं तो बोलला. म्हणजे कुठे बोलला? कोर्टात बोलला. आणि जे लोक माझ्या कृष्णभक्तीविषयी शंका घेतात त्यांना बाके बिहारी माफ करू. बाके बिहारी कृष्णाचं नाव आहे. बाके म्हणजे वाकलेला आहे. कृष्णाचं वैशिष्ट्य असं आहे की तो 3 ठिकाणी वाकला आहे. म्हणजे पायात आडी असल्यामुळे तिथे वाकला, कमरेत वाकला, आणि त्याच्या हातात बासरी असल्यामुळे तो बासरी वाजवताना वाकला. अशा प्रकारच्या कृष्णाच्या मूर्तीला मूर्तीशास्त्रामध्ये त्रिभंग मूर्ती म्हणतात. मूर्तीचे 3 प्रकार प्रामुख्याने आहे मूर्तीशास्त्रामध्ये. एक अभंग मूर्ती, एक द्विभंग मूर्ती आणि एक त्रिभंग मूर्ती. पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती आहे, ती कुठेच वाकलेली नाही, पण तिला अभंग मूर्ती असं म्हणतात मूर्तीशास्त्रामध्ये. काही मूर्त्या 2 ठिकाणी वाकल्या असतात, त्याला दुभंग किंवा द्विभंग मूर्ती, आणि कृष्णाची मूर्ती मात्र 3 ठिकाणी वाकलेली. म्हणजे अभंग हा जो काव्य प्रकार पुढे जो आला, प्रचलित झाला संत नामदेवांमुळे म्हणा, की पुढच्या काळात तुकोबारायांनी त्याला आणखी उच्च पदावर नेलं, तर तो विठोबाला उद्देश होता. नावच त्याचं अभंग यासाठी ठेवण्यात आलं की ही मूर्ती अभंग आहे. अशा तऱ्हेने तो म्हणाला की मी भज गोविंदम हा महत्वाचं म्हणजे भज गोविंदम मूढमते. अशा तऱ्हेचे एक भज गोविंदम नावाचं स्तोत्र आहे शंकराचार्यांचं. शंकराचार्यांचं जे स्तोत्र आहे ते 8व्या शतकातलं आहे. म्हणजे शंकराचार्याचा काळ हा 8वा शतक मानला गेलेला आहे. पण 11व्या शतकामध्ये गीत गोविंद नावाचं जे काव्य लिहिलं, अतिशय प्रसिद्ध, राधेचं पात्र जे लोकप्रिय झालं, ते हा गीत गोविंद जयदेव कवींनी लिहिलेले आहे काव्यामुळे. आणि या काव्याची सुरुवात अशी झालेली आहे की राधा जी आहे ती म्हातारी झाली आहे आणि ती उंच टेकड्यावर बसून कृष्णाची आळवणी करते आहे. आणि दुरून तिला असं दिसतं की कृष्ण हा तरुण अशा गोपिकांसोबत नृत्य करतो आहे. अशी सुरुवात आहे या काव्यावर. गीत गोविंद, गीत गोपाल नावाचं एक काव्य ग.दी. माडगूळकरांनी लिहिलं. गीत रामायण हे त्यांचं काव्य फार प्रसिद्ध झालं सुधीर फडकेंच्या गाण्यामुळे, संगीतामुळे, ग.दी. माडगूळकरांचं. तसंच गीत गोपाल हे सी रामचंद्र यांनी गायलेलं, पण पुढे फारसं लोकप्रिय न झालेलं, अनेक वादात गुरफटलेलं. त्याच्या सुरुवातीलाच त्यांनी एक ओळ म्हटली आहे, वनी राधिका गीत गोपाळ गाते. ते राधा ही अशा जंगलामध्ये गीत गोपाळ गाते, गोपाळाचं गीत गाते. ती निराश आहे. तर तिच्या ह्या निराशेवर जयदेवाच्या गीत गोविंदमध्ये फार सुंदर एक पंक्ती आहे, पद केलंय, दशपदी त्याला म्हणतात. तर वसंत ऋतू बहरलेला आहे असं वर्णन आहे. सगळीकडे वसंत ऋतू बहरलाय, कोकिळा पूजन करतायत, फुलांनी वन शृंगारलं आहे. आणि अशा वातावरणात मदमस्त या कामुक शृंगारिक वातावरणात कृष्ण गोपिकांसह विहार करतो आहे. आणि हे राधेला वेदनादायक असं दृश्य आहे.
ललित लवंग लता परिशीलन कोमल मलय समीरे मधुकर निकर करंबित कोकिल कूजित कुंज के कुटीरे विहरते हरिरिह सरसवतांते नृत्यती युवती जनेन समम सखी विरही जनस्य दुरंते. जे विरही जन आहे त्यांच्याकरता हे दुःखदायक असं हे दृश्य आहे, असं राधेच्या तोंडी हे वाक्य गीत गोविंद लिहिणाऱ्या जयदेवानी. गीत गोपाल हा शब्द मध्ये काय येतो, कारण गीत गोविंदाचं ते रूपांतर आहे. आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने शृंगार श्रीरंग या नावाने गीत गोविंदाचं समश्लोकी एक भाषांतर राजा बडेंनी केलेलं ते प्रकाशित केलं आहे. त्याचे संदर्भ आपण पुढे घेऊ. तर अशा तऱ्हेची ही जी गोष्ट ज्या देवेंद्र कुमार पंडाची आहे तो ओरिसाचा आहे. आणि ओरिसामध्ये गीत गोविंद हे काव्य अतिशय लोकप्रिय आहे. तिथे जे ओडिसी नृत्य शैली आहे त्या नृत्य शैलीमध्ये गीत गोविंदाच्या दशपदी गायल्या जातात आणि त्या गाण्यावर नृत्य केलं जातं. अशा ओरिसामधून आलेला हा पंडा स्वतःला चैतन्य प्रभूचा अवतार किंवा चैतन्य प्रभू सारखाच मानतो आणि राधेचं रूप मानतो. कारण चैतन्य महाप्रभू यांनी जो संप्रदाय राधेचा मधुराद्वैत संप्रदाय या संप्रदायाची स्थापना केली आणि त्यापासून जयदेवानी प्रेरणा घेतली आणि पुढे गीत गोविंद रचलं. म्हणजे जे इस्कॉन नाव आहे, तर ते श्रील प्रभुपाद जे आहे ते ओरिसाचेच होते. म्हणजे कृष्ण भक्ती आणि राधा भक्ती याचं जे स्तोम वाढलं ते ओडिसामध्ये वाढलं. तर त्या ओडिसामधला हा पंडा होता म्हणून त्या निमित्तानं तर ही गोष्ट आपण सांगितली. त्याला जो प्रश्न विचारला कोर्टाने की जर कृष्णाची राधा तुला व्हायचं होतं तर मग तू लग्न का केलं, त्यावर त्यांनी उत्तर दिलं की लग्न हे सगळं स्वामी ठरवतात, मी ठरवत नाही. त्यांची कृपा झाली तेव्हा मी राधा झाले. लग्न तर यापूर्वीच केलं होतं. आपल्या पत्नीनं जबरदस्तीने लग्न लावलं असं तो म्हणतो आहे. आणि मग इतरांच्या बोलावणीला बळी पडून ती तसे आरोप करते आहे, तिचे आरोप चुकीचे आहे असा युक्तिवाद त्यांनी केला होता. कृष्णाच्या पतिव्रता पत्नीप्रमाणे 1996 पासून मी वागत आहे असं तो म्हणतोय. तर हा सगळा इतिहास थोडक्यात सांगतोय. तर मी अरविंद शिरभाते नावाचे डॉक्टर आहेत अमरावतीचे, त्यांना हा प्रश्न विचारला होता. त्यांनी असं उत्तर दिलं होतं तेव्हा की मेंदूमधील सिरोटोनिन आणि नॉरपेनेफ्रिन नावाचे जे द्रव आहेत ते किंवा डोपामिन या द्रवांचे मेंदूमधील प्रमाण वाढलं की ही विकृती जडते, मॅनिया किंवा उन्माद ज्याला म्हणतात. आणि त्याच वेळेस डॉक्टर माधव दंडाळेचा उल्लेख मी केला, तेही त्यांचे सहकारी होते. त्यांनी सुद्धा तीच माहिती मला दिली. आता अशा तऱ्हेने एक विकृती एखाद्या व्यक्तीच्या मनात आली आणि त्यांनी स्वतःला राधा म्हणणं, याला दोन गोष्टी आहेत. एक तर तो संस्कार जो आहे त्याच्या मनावर की आपण ओरिसाचे आहोत, तिथे ओडिसी नृत्य शैली आहे, तिथे गीत गोविंद गायलं जातं आणि राधा हे पात्र त्यात महत्वाचं पात्र आहे. तर म्हणून त्यांनी हे केलं असावं. एक पूर्वसंस्कार हे कारण आहे, कारण ही संस्कृती बंधित अंधश्रद्धा आहे. खरं म्हणजे श्रद्धा म्हणण्यापेक्षा कल्चर बाउंड सुपरस्टिशन आहे आणि त्याला बळी पडलेला तो आहे. त्याच्यावर जे काही कंडिशनिंग झालं असेल, संस्कार झाला असेल लहानपणापासूनचा, तो उफाळून आला उन्माद विकृतीमध्ये आणि तो तसा वागायला लागला. प्रत्यक्षात मात्र आम्ही चौकशी केल्यानंतर फार वेगळी माहिती मिळाली की इथे सांगण्यासारखी नाही आहे. पुढे केव्हा तरी बोलू त्या विषयावर. तर हा राधेचा जो इतिहास आहे तो आपण पहिल्यांदा पाहू. मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो, सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं अगदी सवलतीच्या दरात. दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा. ही पुस्तकं मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा. 8626 98 57 34. तर हा राधेचा जो इतिहास आहे तो आपण पहिल्यांदा पाहू. ज्या राधेने कृष्णाच्या जीवनासोबतच भारतीय लोकांच्या भावविश्वासाही ताबा घेतला आहे, ती राधा प्रत्यक्षात होऊन गेली की तो एक निव्वळ कल्पना आहे. त्याचा शोध घेणं आवश्यक आहे. डॉक्टर आहा साळुंखे यांनी एक टिपण विश्वकोशात लिहिलंय, राधा ही ऐतिहासिक व्यक्ती नसावी असं दिसतं. महाभारत, हरिवंश आणि भागवत पुराण या ग्रंथातून राधेचा नामनिर्देश आढळत नाही. कृष्णाला ही गोपी इतर गोपीहून अधिक प्रिय होती आणि तिने कृष्णाला राधित म्हणजे प्रसन्न केलं होतं असं इतर गोपी म्हणतात, असं वर्णन भागवतात आढळतं. तिचं नाव जरी आढळलं नाही तर राधित हा शब्द आलेला आहे. या गोपीचा पुढे राधेच्या म्हणजे राधा म्हणजे प्रसन्न करणारी या अर्थाने विकास झाला. एखाद्या दैवताचा विकास कसा होतो, लोकांच्या भावनेतून तो होतो, त्याचं एक मोठं उदाहरण आहे.
सुमारे पहिल्या व दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या हाल सातवाहनांच्या गाहा सत्तसई या ग्रंथात तिचा प्रथम उल्लेख आढळतो. त्या उल्लेख नाहीच असं नाही, पण तो हाल सातवाहनांचा हे पहिल्या शतकातला ग्रंथ आहे. या ग्रंथाला सध्याचं रूप सुमारे 8व्या शतकात आलाय असं विद्वानांचं मत ध्यानात घेतलं तर राधेची काल्पनिक निर्मिती पहिल्या ते 8व्या शतकाच्या दरम्यान केव्हा तरी झाली असावी. दक्षिणेमध्ये इसवी सन 5वे ते 9वे शतक या काळात कृष्णभक्त आळवार संतांनी कृष्ण लीलेची वर्णनं केली आहेत. त्यांनी राधेचं नाव घेतलं नाही. आळवार संत जे आहेत वैष्णव संत, त्यांनी राधेचं नाव घेतलं नाही, परंतु नप्पीने नावाच्या एका विशेष गोपींचं वर्णन केलं आहे. तिचं नाव नप्पीने आहे आणि तीच उत्तर भारतात जी पुढे गाजली ती राधा असण्याची शक्यता आहे असं डॉक्टर आहा साळुंके असं म्हणतात. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये मात्र राधेचं वर्णन विस्तृत स्वरूपात आलेलं आहे. त्याखेरीज पद्मपुराण, नारद पुराण, देवी भागवत इत्यादी पुराणांनीही तिची कमी अधिक वर्णनं केली आहे. पण सर्वात जास्त लोकप्रिय जी झाली राधा ती गीत गोविंद या काव्यामुळे. त्याबद्दल आपण यापूर्वी पाहिलं. राधाकृष्णांचा विरह आणि त्यांचं मिलन याचं उत्कट वर्णन आहे. आणि हे नुसतं साधा शृंगार नाही, तो संभोग शृंगार आहे. शृंगाराचे जे 2 प्रकार आहे, विप्रलंब शृंगार आणि संभोग शृंगार. विप्रलंब शृंगारामध्ये प्रत्यक्ष शरीर संबंध दाखवला जात नाही, पण संभोग शृंगारामध्ये तो दाखवला जातो. तो या काव्यात आहे. त्यामुळे अनेक कवी, चित्रकार आणि सांप्रदायिक लोकांनी जी काही कविता केल्या, चित्र केली, त्यातून राधा आणि कृष्णाच्या स्वैराचाराचं वर्णन केलंय. ती साधी भक्ती राहिली नाही, तर लैंगिक संबंधापर्यंत ती पोचली. आता ही कृष्णाची स्वकीय किंवा परकीय नायिका होती याबद्दल अनेक वादविवाद झाले आहे. रापाण किंवा रायाण या किंवा अयन घोष नावाच्या गोपीची ती पत्नी होती. तिचं लग्न झालेलं होतं. कृष्णाचं लग्न झालेलंच होतं रुक्मिणीशी, आणि राधेचं लग्न दुसऱ्या पुरुषाशी झालं होतं. अशा वेळेस राधेशी शरीर संबंध येणं हे कितपत योग्य आहे? म्हणजे अशा तऱ्हेने हा विवाह बाह्य संबंधाचा अवैध प्रकार आहे असं म्हणता येईल. पण त्याला मान्यता मिळाली, भक्तीच्या ओघामध्ये तिला मान्यता मिळालेली आहे. तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की ती कृष्णाची पत्नी मानलेली आहे ब्रह्मवैवर्त पुराणांनी. त्यामुळे रापणाशी विवाह झाला की राधेच्या छायेचा, म्हणजे आता एक सोय करतात आपले भक्ती संप्रदायातले लोक की असं कसं शक्य आहे, म्हणजे एक स्त्री दुसरीकडे कशी काय दोघांची लग्न करू शकते. मग रापाणाची जो विवाह झालाय राधेचा ते छायेचा झालाय. तिची छाया आहे, प्रत्यक्षात ती नाही आहे. हे सुटका करून घेतली भक्तांनी आपली त्यातून. रामकृष्ण भांडारकर, डॉक्टर रामकृष्ण भांडारकर फार मोठे अभ्यासक, ज्यांच्या नावाने भांडारकर इन्स्टिट्यूट पुण्याला आहेत. तर त्यांनी असं म्हटलंय म्हणजे राधेबद्दल की मूळची आभीर जातीची कुलदेवता असावी, आभीर गवळी लोकांची ती देवता असावी. आणि आर्यांनी तिला त्यांच्या संपर्कात आल्यावर तिला स्वीकारलं. राधा आणि कृष्ण मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती आणि पुरुष. सांख्य दर्शनावर आपण एक भाग पाहिला होता, त्यामध्ये प्रकृती आणि पुरुषाचं काय स्थान आहे याची माहिती आपण पाहिली होती. तर त्याचं प्रत्यक्षातलं रूप म्हणजे राधा आणि कृष्ण आहे असं भांडारकरांचं म्हणणं आहे. ईश्वराची मूल प्रकृती, ब्रह्माची शक्ती इत्यादी प्रकारे तिची वर्णनं आढळतात. ब्रह्मवैवर्त पुराणाने अनेकदा तिचं वर्णन दुर्गेच्या स्वरूपात केलं आहे. दुर्गा ही पार्वती मानली जाते आणि पार्वती ही शिवपत्नी, म्हणजे कृष्णाशी काही संबंध नाही. म्हणजे आपापल्या संप्रदायाच्या लोकांनी या राधेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा ठेवलाय. स्वतः गीत गोविंद रचना करणारा जयदेव हा शाक्त संप्रदायातला होता आणि म्हणून तो जगन्नाथाच्या मंदिरात गेला की त्याला दुर्गा दिसायची, जगन्नाथ दिसत नव्हते असं म्हणतात. म्हणजे सांप्रदायिक लोक आपापली दैवत त्या ठिकाणी आरोपित करतात, त्या दैवतांचं स्थान मान्य करत नाही असं यातून दिसतं. अशा तऱ्हेने राधेला जे महत्व आलं पुढे वैष्णव संप्रदायात, ते ह्या ब्रह्मवैवर्त पुराणामुळे आलं. हे थोडक्यात पाहू आपण. आणि कृष्ण आणि राधा ही नित्य एकत्र राहतात, विरहाचा अनुभव घेतात, वेगळे होतात बरेचदा, आणि विरहानंतरचं जे प्रेम आहे ते अनुभवतात. वल्लभ संप्रदाय नावाचा एक संप्रदाय आहे वैष्णवांचा. त्यात वल्लभाचार्यानंतर विठ्ठलनाथांच्या काळात राधेची पूजा सुरू झाली. राधेची पूजा अशी सुरू झाली. श्री राधाय स्वाहा हा तिच्या उपासनेचा मंत्र आहे. तिच्या पूजेशिवाय कृष्ण पूजेचा अधिकार नाही. कृष्णही तिची पूजा करतो अशा तऱ्हेचं वर्णन या वल्लभ संप्रदायात आहे.
आणि देवी भागवत नावाचा जो ग्रंथ आहे त्यातही हे वर्णन आपलं दिसतं. राधाचक्र हा तंत्र संप्रदायाशी संबंधित हा शब्द आहे. ते उपासनेचं चक्र कल्पण्यात आलंय मराठी विश्वकोशात 14व्या खंडामध्ये पृष्ठ 767 ही माहिती आहे. आपण तपासून पाहू शकतो. आता जे राधेचं चित्र आपल्याला दिसतं म्हणजे भारत सरकारने पोस्टाच्या तिकिटावर राधेचं चित्र छापलं आणि त्यामुळे राधा लोकांना कशी होती असं वाटलं. आता एक कुठून आलं हे चित्र हा एक रंजक इतिहास आहे. राजस्थानमध्ये किशनगड हा जो भाग आहे तर तिथे राधेचं चित्र जे आता आपल्याला दिसतं ते आढळलं म्हणून त्या चित्राला किशनगडची राधा असं म्हणतात. चित्रकलेचे अभ्यासक तिला किशनगडची राधा म्हणतात. तिचं चित्र पोस्टामध्ये या पोस्ट खात्याने आपल्या तिकिटावर छापलं होतं. मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 977899. आता हे पात्र कृष्णचरित्रात नाही, कवी कलावंतांनी त्याला काल्पनिक स्वरूप दिलं हे सगळं मान्य आहे. पण हे चित्र आलं कसं, टपाल खात्याने छापलं कसं, तर तिला हे किशनगडचे नाव राधा कसं काय पडलं याबद्दल जी माहिती उपलब्ध आहे आणि विशेषतः त्या भागामध्ये किशनगड भागामध्ये राधेच्या सारखी चित्र अनेक रेखाटली गेली, चित्रित केली गेली म्हणून त्या चित्रशैलीलाच नाव आहे किशनगड चित्रशैली. इसवी सन 1609च्या सुमारास किशन सिंग हा जोधपूरचा राजा बनला. जोधपूर हा राजस्थानचा फार महत्वाचं गाव आहे. जोधपूर, जयपूर, अजमेर आणि शहापूर हे इलाके त्याच्या अंमलाखाली होते. त्याच्या नावावरून या प्रदेशाला किशनगड पडलं. एका राजाच्या नावावरून किशनगड हे नाव पडलं अशी माहिती देऊन नयनतारा धुरंधर असं म्हणतात की हा प्रदेश अरावली पर्वताने वेढलेला असून त्यातील सुंदर गुंडलाव तलावाचे चित्रण अनेक किशनगड चित्रातून आढळतं. खेळाडूंचे नंदनवन म्हणून किशनगड प्रसिद्ध आहे. अशा ते किशनगडची माहिती आपल्याला मिळते. तर किशन सिंग जो आहे ज्यामुळे ते नाव पडलं तो कृष्णाचा भक्त होता. त्याच्या कारकिर्दीत कृष्ण लीलावर आधारित चित्र निर्माण झाली. या घराण्यात सावंत सिंग 1699 ते 1764 दरम्यान राजा होता. तो होऊन गेला. तो नागरीदास या नावाने प्रसिद्ध होता. हा विद्वान व ज्ञानी राजा संगीत व चित्रकला यांचा व्यासंगी होता. त्याची सावत्र आई बनकावजी हिची रूपमती नावाची एक दासी होती. ही फार महत्वाची आहे रूपमती. पुढे तिची गायिका म्हणून त्यांनी नेमणूक केली. बनकावजीने स्वतः कृष्ण लीलावर अनेक काव्य रचली. हीच रूपमती तिच्या राहणीमुळे बनी ठनी म्हणून प्रसिद्ध झाली. तिचं राहणीमान फार छान होतं, नेटनेटकेपणा होता. कारण बनी ठनी हा शब्द राजस्थानमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. सावंत सिंग तिच्या प्रेमात पडला, दासीच्या प्रेमात पडला. तिलाच राधा कल्पून त्याने अनेक चित्र काढली. अनेक चित्रकारांना त्यांनी सांगितलं हिच्यासारखं चित्रकार तिला राधा बन. तसं आपण यापूर्वी पाहिलं की किशनगड शैलीतल्या त्यानंतर मोगल शैलीतल्या अनेक चित्रामध्ये राधेसोबत अकबर राजा हा कृष्ण म्हणून दाखवला आहे. तर अशा तऱ्हेने ह्या स्वतः किशन सिंगांनी स्वतःला कृष्ण समजून त्याची जी दासी आहे तिचं चित्र काढलं आणि किशनगड चित्रशैलीत ते अतिशय प्रसिद्ध झालं. तर त्यात राधेच्या मनात ती चाफेकडी सारखं नाक, तिचं नथ, उभा उंच आणि डौलदार उभा चेहरा, धनुष्याकृती भुवया, लांब डोळे, चाफेकडी नाक वगैरे वगैरे जे सौंदर्याची लक्षणं मानली जातात ती सर्व ज्या रूपमती नावाच्या या दासीमध्ये होती ती सर्व राधेमध्ये त्यांनी आणली आणि ती राधा टपाल खात्याने आपल्या तिकिटावर आणली आणि अनेक लोकांनी चित्र काढली, छापली गेली, कॅलेंडर काढले. तर ही जी राधा आहे तिच्याबद्दल अभ्यासकांना संशय आहे. त्याची थोडक्यात आपण माहिती घेऊ. या भक्ती संप्रदाय, राधेचा जो भक्ती संप्रदाय आहे त्याच्याबद्दल डॉक्टर राजबली पांडे ज्यांनी हिंदू धर्मकोश लिहिलाय ते म्हणतात की भागवत पुराण के आधार पर वृंदावन में राधा की पूजा 1100 इसवी 11व्या शतकाच्या प्रारंभी ही सुरू झाली. बंगाल आणि अन्य प्रदेशातही ती पूजा वाढली आणि याचा परिणाम मग पुढे राधे संबंधीच्या कविता, निंबार्क आणि विष्णुस्वामी संप्रदाय या संप्रदायात राधेला खूप महत्वाचं स्थान आहे. आजही आपण बरेच लोक राधे राधे म्हणताना पाहतो. वृंदावनामध्ये राधेचा महत्व आहे. तिकडे पलीकडे जो होळीचा उत्सव होतो त्यात राधेचं महत्व आहे. तर महामहोपाध्याय सिद्धेश्वर शास्त्री चित्राव फार महत्वाचं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात होतं. पुण्याला त्यांचं घर आहे बालगंधर्व रंगमंदिराच्या पुढे. तर यांनी राधेच्या उपासनेचा जो ग्रंथ आहे ज्ञानामृतसार
हा नारद पंचतंत्र नावाच्या संहितेत समाविष्ट असल्याचं ते सांगतात. प्राचीन चरित्रकोशाच्या पृष्ठ क्रमांक 723 वर त्यांनी ही माहिती दिली आहे. ते असं म्हणतात, राधेचा उदय 11व्या शतकापूर्वी झाला असून तिच्या विकासाला पूरक असं वातावरण 11व्या शतकात तयार झालं हे यावरून दिसतं. देवी, पद्म, ब्रह्मवैवर्त या तीनही पुराणांनी राधेला लोकप्रिय केलं. भाषिणी परांजपे नावाचे नागपूरचे किंवा वर्धेचे फार मोठे विद्वान अभ्यासक होते भक्ती संप्रदायात. त्यांनी पुराणातील राधा नावाचा एक लेख लिहिला, शोध निबंध. तर या शोध निबंधात त्यांनी असं म्हटलंय, खरं म्हणजे या शोध निबंधामुळेच मला राधेवर लिहायची इच्छा झाली. जयदेवाने राधेला पूर्वजन्मीची लक्ष्मी मानलं आणि सदुक्तीकरणामृतातल्या कोण्या कवीने सीता हा राधेचा पूर्वावतार असल्याचंही दाखवलं. म्हणजे अनेक दैवत एकमेकाशी जोडण्याचा प्रयत्न साहित्यिक करत असतात, भक्त करत असतात, तसा प्रकार झाला. तर अशी जी कथा आहे, वृषभानू राजाला ती नांगरताना राधा सापडली. ज्याप्रमाणे जनकाला सीता सापडली त्याचप्रमाणे राधा सापडली, अशा प्रकारची कथा पद्मपुराणात आहे. राधा दामोदर पूजनाचा काळ 12व्या शतकानंतरचा, तर स्वतंत्रपणे राधा पूजा करणाऱ्यांचा काळ त्याही नंतरचा म्हणजे 15व्या-16व्या शतकातील असावा असं परांजपे म्हणतात. आपण पाहिलं की ही जी राधा किशनगढची 17व्या शतकातली आहे, जी अतिशय लोकप्रिय झाली साधारणतः आजपासून 300-400 वर्षापूर्वी. गुप्तकालीन एका नाटकात एका बौद्धपंथी सिद्धाची साधनेसाठी उपयोगी आणलेली एक स्त्री त्याची उत्सुकतेने वाट पाहत असल्याचं वर्णन असून तिचा उल्लेख मुद्रा योषिता किंवा राधा असा केलेला आढळतो, असं भाषिणी परांजपेने म्हटलंय. म्हणजे बौद्ध तंत्र संप्रदायामध्ये राधेचा असा स्वीकार केला गेला, त्याची ही खूण आहे. यावरून तंत्र संप्रदायातील वामाचार साधनेतून राधा या पात्राचा उदय झाला हे स्पष्ट होतं. आता वाममार्गी आपण यापूर्वी शब्द पाहिला, वामाचार, वाममार्गी, वामपंथ, ज्या स्त्रियांचं प्राधान्य असतं, स्त्री पुरोहिता असते किंवा मुख्य स्थान तिचंच असतं म्हणून त्याला वाम मार्ग म्हणतात. तर यामध्ये मधुरा भक्ती नावाचा एक प्रकार आहे. अमरावती जिल्ह्यात माधान नावाचं जे गाव आहे चांदूर बाजार तालुक्यात, तिथे गुलाबराव महाराज नावाचे संत होऊन गेले. ते मधुरा भक्तीचे संत म्हणून गाजले. आपण केव्हा तरी त्यांच्यावर पाहणार का माहिती. तर या मधुरा भक्ती संप्रदायाने ही राधा लोकप्रिय केली. तर इतर ठिकाणी वाम मार्ग शब्द, वामपंथ, वामाचार हिणवणारे शब्द आहेत. म्हणजे वाईट वाईट वाईट, वाम म्हणजे वाईट असा अर्थ घेतला. कम्युनिस्टांना वामपंथी असं म्हणतात. तर वाम म्हणजे डावा, पण डाव्या ठिकाणी स्त्री आहे म्हणून तो शब्द लोकप्रिय झाला, पण तो विकृत आहे हे लक्षात आलं नाही. म्हणून वाम मार्ग, वामपंथ, वामाचार हे नकारात्मक शब्द आहे. तर अनेक चित्रामध्ये, शिल्पामध्ये, स्थापत्यामध्ये या तंत्र संप्रदायातल्या लोकांनी फार मोठं योगदान दिलं. जी मंदिरं निर्माण केली ती तंत्र संप्रदायातल्या लोकांनी, चित्र, शिल्प, स्थापत्य सगळ्या क्षेत्रात त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचं महत्व आपण नाकारू शकत नाही. खजुराहो, कोणार्क किंवा बेल्लूर इतर ठिकाणच्या मंदिरामध्ये जी समूह शिल्प आपल्याला आढळतात, मैथुन शिल्प, त्याला कारण तो त्यांचा तो धार्मिक उपासनेचा मार्ग होता. गीत गोविंदामध्ये राधाकृष्णाच्या रासलीलेचं वर्णन जे आढळतं तेही त्याचाच परिपाक आहे. रासलीला शब्दाचा आणखी करताय. रास म्हणजे धान्याची रास आणि त्या राशीच्या अवतीभोवती फिरणं, त्यातून नवरात्रासारखा जो उत्सव सुरू झाला. आता हे सगळं खरं असलं तरी राधेच्या ह्या अशा उपस्थितीमुळे राधाकृष्णाचा कृपालू महाराज नावाचा एक महाराज होता, त्यांनी अनेक महिलांशी अशा तऱ्हेने संबंध ठेवले आणि यवतमाळच्या एका मुलीवर बलात्कार करताना तो पकडला गेला. पुढे बघतो आता मरण पावलाय, पण ते केस चालली. राम जेठमलानी सारख्या माणसाने त्याची केस घेतली होती. तर अशी विकृती जी आलेली आहे ती विकृती टाळण्याकरता आपल्या महाराष्ट्रात संत नामदेवांनी फार मोठं काम केलं. त्यांना हा मधुरा द्वैत किंवा ही मधुरा भक्ती किंवा राधा हे सगळं माहीत होतं आणि विशेषतः पंढरपुरामध्ये तेव्हा राधेची मूर्ती होती की नाही याचे पुरावे नाही आहे, पण त्यांनी विठोबाला आई म्हटलेला आहे, माऊली म्हटलाय. आजही वारकरी एकमेकाला भेटतात तेव्हा माऊली हा शब्द वापरतात. पुढे ज्ञानेश्वर माऊली हाही शब्द रूढ झाला, पण मुळात तो विठाई किंवा विठोबाला आई किंवा माऊली, माऊली म्हणजे आई असं नामदेवांनी पहिल्यांदा म्हटलं. त्यामुळे आई आणि बाळाची संबंध आहे ते लैंगिक संबंध नसतात, त्यात प्रेम भावना असते, वात्सल्य असतं, मातृत्व असतं. तर अशा तऱ्हेने ह्या विकृती टाळण्याकरता संत नामदेवांनी केलेला प्रयत्न फार महत्वाचा आणि त्यामुळे मग वारकरी संप्रदायात राधेला इतकं महत्व आलं नाही. आज राधा पंढरपुरात रुक्मिणीच्या बाजूला आहे,
पण तिचा काही स्वतंत्र संप्रदाय नाहीये. इतर ठिकाणी महाराष्ट्रात घरोघरी किंवा अनेक गावोगावी जी मंदिरं आहेत विठोबाची, विठ्ठल रुक्मिणीची, त्यात विठ्ठल रुक्मिणीच आहे. कुठे आपल्याला राधा आढळत नाही. पण कृष्ण मंदिरं ज्या ठिकाणी आहे, राजस्थानी लोकांनी निर्माण केली, त्यात मात्र राधेला अतिशय महत्वाचं स्थान आहे. राधाकृष्ण नावाचे लोक सुद्धा आहेत. अशात राधेचा महिमा हा इतका मोठा आहे, त्यात विकृती आहेत, तशीच भक्ती सुद्धा आहे. म्हणून राधेची बाधा कृष्ण भक्तीला झाल्यामुळे कृष्ण बदनाम झाला, हे एक वास्तव आहे. हे सांगण्याकरता आपण या ठिकाणी चर्चा केली. इथे कोणत्याही संप्रदायाला हीन लेखणे किंवा नीच लेखणे किंवा बदनामी करणे हा हेतू नाही. एक ऐतिहासिक वास्तव लोकांपुढे मांडणं, विशेषतः मराठी दर्शनच्या श्रोत्यांपुढे, प्रेक्षकापुढे मांडणं हा आपला हेतू होता. तो संपन्न झाला असं मला वाटतं. पण या ठिकाणी थांबतो आणि हे पुस्तक आपल्याला शक्य असेल तर विकत घ्यावं. दैवतांची सत्यकथा हे पुस्तक उपलब्ध आहे अमेझॉनवर. सगळ्या ज्या साईट्स आहेत पुस्तकं विकणाऱ्या त्यात आहे. तर हे विश्वकर्मा पब्लिक पुण्याच्या प्रकाशनाने केलेलं पुस्तक, यात हा लेख आहे.